फ्रेंड्स, शिवसृष्टी बघून झाल्यानंतर आम्ही निघालो मार्लेश्वर येथे. जाताना वाटेत लागलेले हे उंच डोंगर आपल्या भव्यतेने मन मोहून टाकत होते. हिरव्यागार दऱ्या सौंदर्यांची साक्ष देत होत्या आणि निसर्गाच्या या अद्भुत सृष्टीमध्ये मन अगदी हरवून गेलं होतं. आणि फायनली आम्ही मारळ येथे पोहोचलो. मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे 300 ते 400 पायऱ्या चढून जाव्या लागतात. काय घेतलं खुशी? हा. मंदिराकडे जात असताना जागोजागी खूप बऱ्याच प्रकारचे स्टॉल्स लागलेले आहेत, छोटे मोठे. इथे माकडांचा वावर सुद्धा खूप जास्त आहे, त्यामुळे तिथल्या माकडांसाठी आम्ही थोडेसे चणे फुटाणे घेतले होते. खूप ऊन लागत होतं, त्यामुळे केव्हा एकदाचं मंदिरात पोहोचतो असं झालं होतं. आणि रस्त्यात थोडा वेळ या माकडांजवळ आम्ही टाईमपास केला. इथे मी पाहिलं एका आईला तिची 2 पिल्लं खूप पिलगून अशी बसली होती. या पिल्लांचं आणि त्यांच्या आईचं प्रेम हे अगदी मनोवेधक आणि हृदयस्पर्शी होतं. माकडांचं हे आई बाळाचं नातं अगदी मानवी प्रेमासारखं जिव्हाळ्याचं आणि अतूट असतं नाही. निस्सीम ममत्व पाहून मलाही माझ्या आईची खूप आठवण आली. आणि आता आम्ही पोहोचलो मार्लेश्वर देवस्थान मारळ येथे. मार्लेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर आहे. घनदाट जंगल आणि डोंगरामध्ये वसलेलं हे मंदिर एका गुहेत आहे, म्हणून याला गुहा मंदिर असे सुद्धा म्हटले जाते. मार्लेश्वर मंदिराचे नेमके स्थापत्यकाल ज्ञात नसले तरी शतकानुशतके हे स्थान शिवभक्तांचे श्रद्धास्थान राहिले आहे. लोककथांनुसार या गुहेत भगवान शिव स्वतः प्रकट झाले आणि म्हणूनच येथे त्यांची पूजा अर्चा केली जाते. गुहेत आत जायला एक छोटीशी वाट आहे. गुहेत पूर्णपणे काळोख असतो, फक्त दिव्यांचा प्रकाश तुम्हाला बघायला मिळेल. येथे जे नैसर्गिक शिवलिंग आहेत त्याच्यावर वर्षभर पाणी ठिबकत असतं, हे एक अद्भुत वैशिष्ट्य आहे. असे मानले जाते की येथे अनेकदा साप सुद्धा दिसतात, पण ते कुणालाही इजा करत नाहीत. या मंदिरात तुम्हाला 2 नंदी, 2 शिवपिंडी दिसतील. तर त्यातली एक शिवपिंड ही मल्लिकार्जुनाची आहे, तर दुसरी शिवपिंड ही मार्लेश्वराची आहे. असं मानलं जातं की मल्लिकार्जुन हा मार्लेश्वर यांचा मोठा भाऊ आहे. उजव्या बाजूला तुम्हाला गणेश मंदिर दिसेल आणि याच मंदिराला लागून एक गंगा कुंड आहे. असं म्हणतात की या कुंडाचं पाणी 4 पायऱ्यांच्या खाली किंवा वर कधीच जात नाही. मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा धारेश्वर धबधबा दिसतो. पावसाळ्यात तर हा परिसर अतिशय सुंदर दिसतो आणि पर्यटकांचीही खूप गर्दी असते. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्. खूप छान वाटलं इथे आल्यानंतर. भगवान शिवाचं दर्शन झालं आणि मंदिराच्या भोवतालचा हा सगळा परिसर पाहून मन अगदी तृप्त झालं होतं. उंच डोंगर, तिथले धबधबे आणि त्या धबधब्यांचं वाहतं पाणी मनाला अगदी मोहवून टाकत होतं.
तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.